स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावरती निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 57 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 57. वामनबुवा बडोदकर. स्वामी महाराज अक्कलकोटला येऊन 3 वर्ष झाल्यावर वामनबुवा ब्रह्मचारी बडोदकर हे दर्शनास आले. पुढे प्रत्येक वर्षात त्यांचा 2-3 वेळ दर्शनास येण्याचा नेम असे. लहानपणापासून दत्ताच्या उपासनेचा त्यांना नाद असे. त्यामुळे कोणी साधू, संन्यासी, योगी, ब्रह्मचारी वगैरे जो कोणी भेटेल त्याचे यथाशक्ती आदरातिथ्य करून त्याच्याजवळ वेदांतापैकी काही चर्चा करी, परंतु समाधान होईना. पुण्यात तुळशीबागेत नाना नातूंच्या माडीवर गोपाळराव दादा नातू, व्यंकटेश तेलंग एक पुराणिक असे सत्पुरुषांच्या गोष्टी बोलत होते. इतक्यात एक तेजपुंज ब्राह्मण येऊन म्हणाला, सद्गुरु कृपे वाचून सर्व व्यर्थ आहे. वामनबुवांनी विनंती केली की जो चित्ताची स्थिरता करील त्याला सद्गुरु मानू, परंतु अद्याप कोणी भेटला नाही. ब्राह्मण म्हणाला, तू अक्कलकोटात जा, तुला श्री समर्थ स्वामी गुरुदर्शन देतील, तुझे समाधान होईल, लवकर जा. असे म्हणून तो ब्राह्मण कोठे गेला ते पाहत असता तो कोणासही दिसला नाही. पुढे सगळे म्हणाले, एकदा खरे काय ते पाहावे म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेस ते सोलापूरला निघाले. मोहनी बुवांचे दर्शन घेऊन अक्कलकोटला गेले. महाराज हजरेच आहेत असे कळले. दुसऱ्या दिवशी 2-4 गावं फिरत रोडगी व मिरगी या 2 गावांमधील पयोनदीत श्री स्वामी समर्थांनी दर्शन दिले आणि समर्थ म्हणाले, काय रे, आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीस? अशी खून पट्टाच वामनबुवांनी स्नान वगैरे करून श्रीचे पूजन करून प्रार्थना केली की, महाराज मजला अनुग्रह द्यावा. हे बुवांनी म्हणताच त्याच्याकडे महाराजांनी अवधूत गीता टाकली आणि म्हणाले, आमची नोकरी कर म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील आणि तुझे गाठोडे आम्हाला दे. नंतर लंगोटी नेसून त्यांनी सर्व सामान समर्थांपुढे ठेवले. नंतर श्रींनी ते परत दिले. मग वामनबुवांनी गाणगापूरला जाऊन गुरुचरित्राचे पारायण केले. एके दिवशी रात्री स्वप्नात दत्तांनी दर्शन देऊन पोथी दिली व सांगितले की, मीच अक्कलकोटला आहे, आता भटकू नकोस, जा, भटाचा व तिथीचा विचार कर. मग ते समाराधना वगैरे करून अक्कलकोटला आले. श्रींचे दर्शन घेऊन भट कोण व तीर्थ कोण असे त्यांनी विचारले. परम करून श्री समर्थांनी उत्तर दिले की प्रकृती आणि पुरुष. याचा अर्थ असा, भट म्हणजे पुरुष, आत्मा, ब्रह्मस्वरूप. तिथी म्हणजे प्रकृती म्हणजे स्त्री स्वरूप, ज्यामुळे सृष्टी चालते. समर्थ आणखी असेही म्हणाले, जा, गायीची सेवा कर. मग ते पुण्यास मातोश्रींची सेवा, श्री समर्थांचे भजन पूजन, वेदांत ग्रंथाचे अवलोकन करून आनंदात राहिले. येथे बखर क्रमांक 57 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.